गंगा पूजनाचा आणि नर्मदा परिक्रमेचा कार्यक्रम आहे। भारत देश आणि जगातले इतर देश याच्यातला फरक समजून घ्या, बोलू नका। भारतामध्ये गंगा आहे, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा। सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील। वाच म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा। वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा। हो, वाचे म्हणता गंगा गंगा, नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं सकड दोष, दोष म्हणजे पाप, जेवढं पाप असेल त्याचा नाश होतो। वाचे म्हणता गंगा गंगा, सकड दोष जाती भंगा। दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, कुशावरती करिता स्नान, त्यांचे कैलासी राहन। नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना। नामदेव महाराज म्हणे प्रदक्षिणा करणाऱ्याच्या पुण्याची गणनाच नाही। हो, आणि म्हणून इतर देशात नद्या आहेत पण भारतामध्ये गंगा आहे, इतर देशात माणसं आहेत पण भारतामध्ये संत आहेत। भारतामध्ये संत आहेत। इतर देश प्रगतीने पुढे असतील, श्रीमंत असतील, विज्ञानामध्ये अग्रेसर असतील, पण कोणत्याही देशाला माता म्हटलं जात नाही। भारत माता अशी प्रिय माझी मला मातृभूमी, जिथे जन्मलो मी, जिथे वाढलो मी, जिथे राहुनी मी शिक्षणाला, नमस्कार माझा तया मातृभूला। नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, त्वया हिंदू भूमी सुखम वर्धितोहम। म्हणून इतर देशांना अमेरिका, जपान, ब्राझील, तुर्कस्तान, अरबस्तान, पण माझ्या देशाला भारत माता या देशाला माता म्हटलेलं आहे। आणि म्हणून या देशामध्ये ऋषीमुनी साधू संतांचा अवतार आहे। ज्ञानोबाराय, तुकोबाराय, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, संत नरहरी महाराज, चोखोबाराय, हे संत भारत देशामध्ये अवताराला आले। आणि त्यांनी काय केलं? तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, मेदिनी म्हणजे पृथ्वी। या पृथ्वीला वैकुंठाचं स्वरूप जे आणलं असेल ते संतांनी आणलेलं आहे। आणि म्हणून या देशातल्या नद्या किती पवित्र आहेत की त्यांच्या स्नानाने नाही, त्यांच्या दर्शनाने माणूस पवित्र होतो। मा नर्मदेचं नुसतं दर्शन घेतलं तरी माणूस पवित्र होत असतो। इतकी पवित्रता आमच्या देशामध्ये आहे। एक प्रमाण आहे, गौतमाने आणली गोदावरी, आपण तरुणी तरा तारी, धन्यवंशी जन्माला भगीरथ। गौतम ऋषींनी गोदावरी आणली आणि राजा भगीरथ महाराजांनी गंगा आणली, म्हणून भागीरथी गंगा। म्हणून गौतम ऋषींनी गोदावरी आणलेली आहे। ऋषीमुनी साधू संतांचा हा देश, आणि या देशामध्ये त्या गिरनार पर्वताची परिक्रमा, मा नर्मदेची परिक्रमा आपण परिक्रमा करतो। म्हणून सर्व शरीर आपल्याला साथ देतो तोपर्यंत तीर्थयात्रा व्हायलाच पाहिजे। काही लोकांचं आयुष्य निघून जातं तीर्थ नाही, यात्रा नाही, भजन नाही, पूजन नाही। काही लोकांचं जीवनामध्ये एवढंच म्हणणं आहे, खायले हो लोईले हो, खायले हो लोईले हो। आणि ग्रामीण भागामध्ये दादा जो जास्त झोपतो त्याला सुखी म्हणतात लोक। वाडावडीलने कमायले हो, त्यातले काही कमी हो, 11 वाजलून जपतच हो। जास्त झोपणारा सुखी नाही, आजगरना सगळा चुलत भाऊ। एकाने तर मला असं सांगितलं, परशुराम महाराज, महाराज खाई पी लोटे त्याला भगवान भेटे। म्हणतात तसं नाही, ते खाई पी लोटे तो आळा फुटे, खाई पी लोटे तो आळा फुटे। झोपायचं शरीराला पाहिजे पण त्याला मर्यादा आहे। काही लोक कुंभकर्णाचे चुलत भाऊ आहेत, झोपतातच हो,
हा, काही काही माणसं शरीराने जितके पुढे सुटून जातात तितकेच मागे बी सुटून जातात, शरीर खराब होऊन जातं. म्हणून या शरीराने आपण तीर्थयात्रा कराव्या, या हाताने दान धर्म करावा. व्यासांचं वाक्य, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किं प्रयोजनम. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करण्यासारखं पाप नाही आणि उपकारासारखं पुण्य नाही. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. ही गंगा माता नर्मदा मैया रस्त्याने जाते, काय काम करते? ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. जडजोडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जेने तू पावसी अव्यंग निजधाम माझे. भगवान अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगतात, अर्जुना अरे तुला माझ्या निज स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर तू मला शरण ये. झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जेने तू पावसी अव्यंग निजधाम माझे. झडझोडून वहिला निघ. उदाहरण दिलं, वर्षा काळी सरिता. सरिता म्हणजे नदी. वर्षा काळी सरिता, जैशी चढो लागे पंडुसुता, तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे. ती पावसाळ्यामध्ये गंगा यमुना नर्मदा वेग धारण करते, तीव्रता धारण करते आणि समुद्राला जाण्याचा प्रयत्न करते. तसं भगवान अर्जुनाला सांगतात, त्या नदीसारखा तू परमार्थ कर. झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जेने तू पावसी अव्यंग निजधाम माझे. भगवान परमात्म्याला थोडा राग आला, पुढे शब्द वापरले, माझी या भक्तीवीन जडो त्याचे जियाले. पण अर्जुना, अरे या जन्मामध्ये जर तो तीर्थयात्रा करत नसेल, नामचिंतन करत नसेल, पवित्र जीवन जगत नसेल तर माझी या भक्तीवीन जडो त्याचे जियाले. पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. अर्जुना, अरे पृथ्वीवर काही दगड कमी आहेत का? हा सुद्धा दगड आहे. मातेच्या खोडे दगडाला पोटासी. पुढे भगवंताचा राग अनावर झाला. भगवान म्हणायला लागले, किंबहुना पार्था, जे विन्मुख या परमार्था, तयासे संभाषण सर्वता करू नये. अर्जुना, अरे जे माझी भक्ती करत नाही, जे आचरण आहे पवित्र जीवन जगत नाही, त्यांच्याशी भाषण करू नये. रामायणामध्ये एक पुरावा आलेला आहे बंधूंनो, जेवण कोणाच्या घरी करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. सज्जनाच्या घरचे अन्न बडेच घ्यावे मागून, नसता उदक पान तरी करावे. भावार्थ रामायणातलं प्रमाण आहे, सज्जनाच्या घरचे अन्न बडेच घ्यावे मागून, नसता उदकपान तरी करावे. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने दुर्योधनाच्या घराच्या मेवा मिठाईचा त्याग करून भगवान विदूर काकांच्या घरी गेले. म्हणून अन्न कुठे ग्रहण करावं हे सुद्धा सूचना आमच्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. मग या शरीराने तीर्थयात्रा करणं शरीराची पवित्रता, या वाणीने देवाचं भजन करणं वाणीची पवित्रता, या डोळ्याने देवाचं दर्शन घेणं डोळ्यांची पवित्रता, आणि या कानाने भगवंताची कथा ऐकणं कानाची पवित्रता. जडते दोषाचे डोंगर, जळते दोषाचे डोंगर, शुद्ध होते नारी नर, शुद्ध होते नारी नर, गाते ऐकते सादर, गाते ऐकते सादर, जे पवित्र हरी कथा, जडते दोषाचे डोंगर, जळते दोषाचे डोंगर, ये पवित्र हरी कथा, जळते दोषाचे डोंगर, जळते दोषाचे डोंगर. पापाचे डोंगरच्या डोंगर जडून जातील. जडती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा. भगवान परमात्म्याची कथा ही जीवाला पवित्र करणारी कथा. त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. कथा भगवंताची कथा आहे. संसार करणाऱ्या जीवाच्या पाठीमागे व्यथा आहेत. म्हणून रामदास स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. रामदास स्वामी मनाला विचारतात, मना
या जगामध्ये कोण सुखी आहे बाबा? जो देखा हो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. अहो एखाद्याकडे हजारो कोटीचा मालक आहे, पण घरामध्ये रांगतं नाही, म्हणजे लेकरू नाही, बाळ नाही. आनंद आहे का त्याला? भावनगरला गेला, 4-5 वेळा गेला, पण काही उपयोग नाही झाला. मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे गेला, काही उपयोग नाही झाला. भगत लोकांकडे गेला, काही उपयोग नाही झाला. हजारो कोटीचा मालक आहे, पण संतती नाही, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ही अपूर्णता आहे. ही त्यांच्या जीवनातली व्यथा आहे. आणि ही सामान्य माणसाला नाही, राजा दशरथांना हीच व्यथा होती. पुत्रहीनमेष्य राज्य सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथ महाराजांचा परिवार वैभव संपन्न परिवार होता, पण राजा दशरथ महाराजांच्या घरी रांगतं नव्हतं. किती पत्न्या होत्या राजा दशरथ महाराजांना? कोण सांगतं? किती? 3 नाही, 702. 702 बायका होत्या राजा दशरथाला. सर्व रामायणात हा उल्लेख नाही, हा भावार्थ रामायणात उल्लेख आलेला आहे. 702 पत्न्यांचं वैभव होतं, पण रांगतं नाही. मस्तकाला हात लावून बसले आणि वशिष्ठ महामुनी आले आणि वशिष्ठांनी प्रश्न विचारला, महाराज अहो आपण समर्थ आहेत, आपल्या घराण्यामध्ये अजय राजा, दिलीप राजा, हरिश्चंद्र राजा, मोठे मोठे राजे झाले, आणि तुम्ही मस्तकाला हात लावतात. गुरुजी सर्व काही आहे, पण आमच्या घरामध्ये बाळ नसल्यामुळे अपूर्णता आहे. एक काम करा, पुत्र कामिष्ठ यज्ञाचं आयोजन करा, भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतील. म्हणून पुत्र कामिष्ठ यज्ञाचं आयोजन केलं आणि राजा दशरथाच्या घरी भगवान प्रभू रामचंद्रांचा आणि अवतार झाला. म्हणून व्यथा आहे, संपत्ती आहे, पण रांगतं नाही म्हणून व्यथा आहे. एखाद्याला संपत्ती आहे, पण रक्ताचा कॅन्सर आहे, 12ही महिने त्याला काहीच दिसत नाही, कॅन्सरच दिसतो. रामकृष्ण हरी म्हणत नाही, तो कॅन्सरच म्हणतो. ही व्यथा आहे. एखाद्याला साखर सम्राट केला, भारतातल्या अख्ख्या कारखान्याचा प्रमुख, साखर सम्राट, पण डॉक्टर म्हणे जगायचं आहे का? डॉक्टर म्हणे जगायचं आहे का? म्हणे हो जगायचं आहे. मग एक काम करा, ज्वारीची भाकर, ताकाचं पाणी खाणे, साखरेच्या पोत्याकडे टुडू टुडू पाहणे. साखरेच्या पोत्याकडे फक्त पाहणे आणि ज्वारीची भाकर खाणे, ताकाचं पाणी खाणे. म्हणे बळजबरीने जर साखर खाणे तर मग लवकर आघारी टाकणे. म्हणजे संपत्ती आहे, परंतु अपूर्णता आहे. अहो एखाद्याकडे अमाप संपत्ती आहे, पण एखाद्याने धमकी दिलेली आहे, फक्त तू रस्त्यावर सापड, तू ना हिरबा सडस. 12ही महिने पावर जावं का नको जावं, बंगल्यातच झोपतो तो. का हो? अरे जरा धाब्यावर चला, नाही मला धमकी दिली, तू फक्त सापड, तू ना हिरबा सड नाही. संपत्ती आहे, पण मरण्याची भीती आहे. हो अहो सोपं सांगतो, तुमचा एखादा नातेवाईक धुळे स्टँडला भेटला, रामराम अण्णा बरं आहे का? काय बरं आहे? मोठा पोऱ्याला कपाशी काल धाड, पावती बिदा काढत नाही, भाव बी सांगत नाही, पैसा बी देत नाही, मांगाल गहू शिंगाडे टाक दिद, मरी जायला चांगलं. ही अपूर्णता आहे. हो ही अपूर्णता आहे. रडायला लागला, जाऊ द्या अण्णा, चला जाऊ द्या. आणखी 2-4 महिन्यानंतर शिरपूरला भेटला, अण्णा आता बरं आहे का? काय बरं आहे? सालदार 50,000 लईच नाही पै घ्या. हा ही अपूर्णता आहे. जाऊ द्या जाऊ द्या, मनातलं काढा. तोच माणूस सारखी साखरीला भेटला, अण्णा ते बरं आहे का? काय बरं आहे? दल्ली हरमा कुदी पडणे. हा का बर? आमने दल्लेले पापड आवडेत, पापडनं पीठ तेल तिखट टाक, दल्ली खावायला लागणी, चारी वासने दाटाड, दल्ली ताटली समधी हरमा कुदी पडणे. चांगला पोरे निंबर वय राहणार, बाप म्हण काय होई, दल्ली बिगई ताटली बिगई. अपूर्णता आहे. ही अपूर्णता आहे. म्हणून रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, पण एकनाथ महाराज म्हणतात जगात एकच सुखी, धन्य जगी तोचे एक हरी रंगनाचे. 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 रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे.
कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे तोचे एक हरी रंगनाचे धन्य जगी तोचे एक हरी रंगनाचे धन्य जगी तोचे एक हरी रंगनाचे धन्य जगी तोचे एक हरी रंगनाचे संत एकनाथ महाराज म्हणतात या जगामध्ये तो सुखी धन्य जगी तोच एक हरिरंगनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे जाणीव शाणीव ओझे सांडून या दुरी आपण वस्ती कर वर्त तसे संसारी वस्ती कर म्हणजे प्रवासी प्रवासी जसा रात्रभर थांबतो सूर्य उदय झाल्यावर प्रवास करतो तसं या संसारामध्ये आपण प्रवासासारखं राहायचं वस्ती वस्ती आला प्राप्तकारी उठून गेला प्राप्तकारी उठून गेला प्राप्तकारी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्राप्तकारी उठून गेला प्राप्तकारी उठून गेला प्राप्तकारी उठून गेला संसारी दोवारी प्राप्ती नाती दोरी दोवारी प्राप्ती नाती दोरी दोवारी प्राप्ती नाती दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला प्रवासी जसा रात्रभर थांबतो आणि सकाळी चालतो असं आपण प्रवासासारखं जीवन जगावं किती बी मजबूत बंगला बांधा कायम राहू देत नाही आणि फिरून बंगल्यामध्ये येऊ देत नाही भांडणं आपल्या हातात आहे पण बंगल्यात राहू देणं ही त्याची इच्छा आहे स्वयंपाक करणं आपल्या हातात आहे पण खाऊ द्यायची इच्छा त्याची पाहिजे जीवाला स्वतंत्रता नाही भगवान मात्र स्वतंत्र आहे देवाची व्याख्या व्यापक परिपूर्ण शाश्वत स्वयं अविनाशी अनंत हा परमात्मा आहे ज्याला स्वतंत्रता नाही तो जीव आहे सेकंदा सेकंदाला दुःखाचे झटके ज्याला बसतात तो जीव आहे मग तुकाराम महाराज म्हणतात कलियुगामध्ये लांब पल्ल्याची साधना करण्याच्या नादी लागू नका कृत त्रेता द्वापारमध्ये माणसाचं आयुष्य मोठं होतं कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये कोणती साधना तुम्ही करावी हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन मुख्य गावे हरीचे गुण मुख्य गावे हरीचे गुण मगनोय काही वादा मगनोय काही वादा मुख्य गावे हरीचे गुण मुख्य गावे हरीचे गुण मगनोय काही वादा मगनोय काही वादा सेवेकरता जो अभंग आपण निवडला त्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज प्रत्येक जीवाला आग्रह करतात एक काम करा करावे कीर्तन कीर्तन म्हणजे नामचिंतन कीर्तन म्हणजे नामचिंतन आता फेटा बांधणं उपरणं भांडणं टाळकर उभे करणं हे कीर्तनच आहे पण याला ग्रंथामध्ये अवांतर कीर्तन म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये कीर्तनाची व्याख्या आलेली आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखड प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती ज्ञानेश्वर महाराज कीर्तनाची व्याख्या सांगतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखड प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती भगवंताचं नामचिंतन म्हणजेच कीर्तन नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडवेल माझा स्वामी निशेषी प्रतिज्ञा दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्र पाणी वश्य होय तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे कासया करावे तपाचे डोंगर कलियुगामध्ये तप करायची गरज नाही कारण आयुष्य कमी आहे अल्प आयुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले पाये गा राम राम स्मरा दे राम राम स्मरा दे काय भजनाची उरले ते पायेगा राम राम स्मरा दे राम राम स्मरा दे हो कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी आहे, अल्प आयुष्य मानव देह. कृत त्रेता द्वापारामध्ये आयुष्य जास्त होतं म्हणून लांब पल्ल्याची साधना. महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञाय दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरची. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पाप्यानंत कोटी गेली त्यांची. महाराज सांगतात कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी असल्यामुळे उद्धार होण्याचं सोपं साधन भगवंताचं नामचिंतन. हो भगवंताचं नामचिंतन हे सोपं साधन आहे. नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नामचिंतनाने कोणाचा उद्धार झाला नाही. जगामध्ये असा दाखवा एखादा चहा घ्यायचा असेल तोंड धुवायला पाहिजे आंघोळ करायला पाहिजे पण रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी तोंड धुवायची गरज आहे का? हा प्रभाते मनी राम चिंतेत जावा पुढे वैखरी राम आदी स्मरावा. श्रीराम ज्याच्या मुखास आला उद्योग त्याचा सिद्धीस गेला. निशान ज्याचे वैकुंठ वासी स्मरा स्मरा त्या श्रीराम कासी. राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा. राम जीवेचा विसावा राम जीवेचा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण. राम जीविता विसावा राम जीविता विसावा. कल्याणाचे ते कल्याण कल्याणाचे ते कल्याण. हो राम गावा राम घ्यावा राम जीवीचा विसावा. तुकाराम महाराजांच्या गाथ्यात एक प्रमाण आलेलं आहे. ऐकताना अवघड वाटेल पण गोड आहे. राम नाम कहेसो मूक भला राम नाम कहेसो मूक भला. खाए खीर खांड हरि बिन मुख में धूल परी क्या जनी उसे रांड. हरि बिन मुख में धूल परी क्या जनी उसे रांड. काय शब्द आहेत महाराजांचे. औषध कडू आहे पण रोग जाण्याची गॅरंटी आहे. हो कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. कृतत्रेता द्वापारमध्ये आयुष्य जास्त होतं. तुम्ही म्हणणार एखादं उदाहरण सांगा. शबरी मातेने जे भजन केलं. शबरी माहिती आहे का महिला मंडळ? तुमच्या महिलांचा स्वाभिमान आहे. शबरी शबरी शबरीने मतंग ऋषींची आज्ञा पाळली आणि मतंगांनी आज्ञा केली शबरी तू रामाचं भजन कर भगवान तुझ्या घरी येतील. शबरीने तारीख विचारली नाही तिथी विचारली नाही. माझे गुरुजी सांगतात तू रामाचं भजन कर भगवान तुझ्या घरी येतील. शबरीने जो भजनाला सुरुवात केली महाराज एक नाही दोन नाही तीन नाही बापू 10,000 वर्षापर्यंत
शबरीने भजन किती केलं? 10,000 वर्षापर्यंत भजनच करत राहिली. एका गावाला एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे बाबा मला माळा घालून 15 महिने झाले, हरिपाठ का बरं येत नाही? म्हणतं तुला खाटके ना उदारा राहायचे. 15 महिन्यात जमेल का होते? हा, अहो 10,000 वर्षापर्यंत भजन केलं. महिला मंडळ कोणी? बोलत जा. शबरी जातीची कोण होती? तुकाराम महाराज म्हणतात जातीशी काय घेणं? तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. बस. जन्म हो कपाल त्यायाती परिणत को हरी भक्ती, परिणत को हरी भक्ती, परिणत को हरी भक्ती. जन्म हो कपाल त्यायाती परिणत को हरी भक्ती, परिणत को हरी भक्ती, परिणत को हरी भक्ती. हो, यांनी असं प्रमाण दिलं. माझा जन्म कोणत्या जातीमध्ये झाला याला काय महत्व आहे? जन्म हो का भलत्या ज्ञाती, परिण चुको हरिभक्ती. जाती पाती पूछे ना कोई, हरि से भजे सो हरि का हुई. गिरधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. जन्माने आदिवासी हरिजन आहे, पण ईश्वरावर नितांत प्रेम आहे. म्हणून शबरीने भजनाला सुरुवात केली. 10,000 वर्षापर्यंत भजनच करत राहिली. काय श्रद्धा असेल आपल्या गुरुजींवर, मतंग ऋषींवर. ऐकणारे म्हणतील महाराज आमची बी श्रद्धा आहे, आपली श्रद्धा आहे, पण फरक आहे. गुरु गावात उपदेश करी, चेला नदीवर मासा धरी. हा फरक आहे आपला. गुरु गावात उपदेश करी, चेला नदीवर मासा धरी. लोकसभा विधानसभा लागली की लोक माळा काढून टाकतात, आणि गावाचा सप्ताह बसला की लोक माळा घालतात बरं का. असे म्हणून श्रद्धा पाहिजे जीवनामध्ये. ईश्वराबद्दल देवाबद्दल प्रेम पाहिजे, आदर पाहिजे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये श्रद्धा आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सहित इंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेत नादी गच्छती. जीवनामध्ये श्रद्धा पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही लांब पल्ल्याची साधना करूच नका, आयुष्य कमी आहे. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी आहे. कलियुगात माणसाचा आहार कमी आहे. काय आहार आहे आता? काहीच आहार नाही. हो, 50 वर्षापूर्वी असे माणसं होते आपल्या देशामध्ये, 7-7, 8-8 पुरणपोळ्या खाऊन जायचे. किती? 7-8 पुरणपोळ्या खापरावरच्या. तुमच्यापैकी एखादा म्हणेल मालपूरकर महाराज उद्या तुम्ही 12-1 पर्यंत थांबा, मी तुम्हाला 10 पुरणपोळ्या खाऊन दाखवतो. जेले खाण्या होतीन त्यांनी 10 वाना बाजार घरमा टाक देव. फोन नंबरने डायरी बाईफान दी देव. तो पादडा सवाई राहो नाही. सोपं आहे का ते? पूर्वी आहार उंची. अहो पूर्वी उंच माणसं होते, त्या मानानं आपण बरे वाढलो, जास्त मोठे नाही. जागतिक आश्चर्याचं पुस्तक वाचलं मी, जगातलं आश्चर्य. 17 इंच उंचीचा माणूस आहे त्याच्यामध्ये, 17 इंच. पत्रकारांनी त्याची मुलाखत घेतली. म्हणे देवाने आपल्याला एवढंच बनवलं, आपली काय इच्छा आहे? म्हणे माझ्या लग्नाची व्यवस्था करा. म्हणे तुम्ही 17 इंच, मग हा पखवाजा हे पेटी मास्तर निघाले. तपास केला, नवरी पाहिली 15 इंच. नवरदेव 17 इंच, नवरी 15 इंच. दोघांचं लग्न झालं, एखाद्या लॉन्समध्ये झालं समजा. संसाराला सुरुवात झाली. मग त्यांच्या संसारामध्ये पोरं जन्माला येतील, ते फौजी होतील का? अरे हरभरानं जाणणे येते नाऱ्या करतील. आणि मायनी जर मसड पाजाल धाडं आणि म्हैसनी जर पो टाका, त्या पो मास दाबाय जातील. माय म्हणे मसडवणं म्हणा आंडोर कथा घ्या, त्या पो मा दाबाय घ्या. कलियुगात उंची कमी, आहार कमी, विचार करण्याची योग्यताही कमी. क्षुल्लक गोष्टीवरून खून करून टाकतात माणसं. माणूस माणसाला मारून टाकतोय, जगातलं दुर्दैव आहे. माणसाने माणसावर प्रेम करावं, पण माणूस माणसाला मारून टाकतो. भानगड जाऊ द्या, 2च मंत्र आहेत भानगडमध्ये. तो म्हणस दखी लिसू, अहो म्हणे पुशी दिसू. दखी लिसू पुशी दिसू, दोन्ही खतना ट्रॅक्टरवर जावं लागल्या. म्हणून कलियुगामध्ये विचार करण्याची योग्यता कमी आहे, आयुष्य कमी आहे, आहार कमी आहे. मग या कमी आयुष्यामध्ये तुम्हाला लांब पल्ल्याची साधना नाही. मग तुम्ही एक काम करा, भगवंताचं नाम चिंतन करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे नामचिंतन. मुखे गावे हरीचे गुण. या मुखाने कोणी कोंबड्या खाणाऱ्या पुढाऱ्याचं वर्णन नाही करायचं, व्याह्याचं वर्णन करायचं नाही. काही लोकांना देव आणि संत चालत नाही.
काहींना व्याई जास्त आवडतो. राम राम याई म्हणता लय यारले चाई. हा मुखी गावे हरीचे गुण, हरीच्या गुणांचं वर्णन करा. कोणाचंही वर्णन करायचं नाही. या कीर्तनाचे 5 प्रकार आहेत. नाम कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि धाम कीर्तन असे 5 प्रकारचे कीर्तन आहेत. पण जगामध्ये सर्वात सोपं कीर्तन भगवंताचं नामचिंतन. मग शंका निर्माण होईल ऐकणाऱ्यांना, मग आम्ही रामाचं भजन करू का पांडुरंगाचं करू का दत्ताचं करू? अरे अनंत अवताराने एकच परमात्मा आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनंत अवतार, त्या अवतार मध्ये भगवान परमात्मा एकच आहे. म्हणून कोणत्याही देवाचं तुम्ही नाम घेतलं ते सर्व देवांचं नाव भगवान विष्णू परमात्म्यापर्यंत पोहोचतं. सर्व देव नमस्काराः केशवम प्रति गच्छति. केशव म्हणजे भगवान विष्णू. मुखी गावे हरीचे गुण. दृष्टांत सांगतो तुम्हाला कळण्यासाठी. गावाकडे आले. बऱ्याच नोकरी करणाऱ्यांचं जीवन असं मर्यादित असतं. हो, फिरायला एक गाडी पाहिजे, राहायला बंगला पाहिजे आणि प्रत्येक रविवारी एकादशी. नाव नाही बोलत मी आज एकादशी. इतकं मर्यादित जीवन आहे. बंगला पाहिजे, गाडी पाहिजे आणि प्रत्येक रविवारी मांसाहार पाहिजे. आणि जास्तीत जास्त साडोना पोऱ्या जोडे पाहिजे, सालाना जोड्या पोरे पाहिजे. पाया पडायला पोरं आले. म्हणतात दादा हा कोणाचा? म्हणे आपला साडोना. अहो कोणा? आपला सालाना. म्हणतात का हो दादा साडोना सालाना पोऱ्याला येऊनात, भाऊना बी एखाद्याला येतात नाही म्हणे. ते अशा इडी सुरूत नाहीत म्हणे. ज्या घरमा सालाना पोऱ्या साडोना पोऱ्या उन्हा आणि भावना अंडोर उन्हा नाही समजले हो बाई मामलेदार आणि जनावर अर्जदार. अख्खा पगार तिफान आणि दे म्हणे 5 रुपया तमाकून करता हेरमा कुदी पड. अख्खा पगार बायको जवळ आणि तंबाखूसाठी विनंती करतो महाराज. इतकं मर्यादित जीवन जगण्यामध्ये आनंद नाही. जीवन हे व्यापक पद्धतीने जगावं. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. हे विश्वची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, वैकुंठे कैलासी तीर्थक्षत्री देव, तयावीन ठावरिता कोठे. महाराज सांगतात संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये तो परमात्माच नटलेला आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती, ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, गतिर्भरता प्रभु साक्षी निवासा शरण श्रुत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमोयम. सोनियाचे मनी केले, सोनियाचे सुती ओविले, तैशे म्या जग धरिले सभायांतरी. भगवान अर्जुनाला सांगता सोनियाचे मनी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैशे म्या जग धरिले सभायांतरी. अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावसे. अर्जुना अरे या जगामध्ये मी नाही अशी एकही जागा नाही. रीता नाही ठाव, रीता नाही ठाव, रीता नाही ठाव, रीता नाही ठाव. तुका मने पसरी भाव, तुका मने पसरी भाव, रीता नाही ठाव, रीता नाही ठाव. तुका मने पसरी भाव, तुका मने पसरी भाव, रीता नाही ठाव, रीता नाही ठाव. रीता नाही ठाव. या ब्रह्मांडामध्ये मला विको देऊ नका, प्लेन आवाज द्या. रीता नाही ठाव, तुका म्हणे पसरी भाव, हरी व्यापक सर्वत्र समाना. तुलसीदास स्वामी सांगतात अणुरेणू परमाणूमध्ये तो परमात्मा नटलेला आहे. म्हणून आयुष्याचा प्रवास करत असताना विचार हे व्यापक पाहिजे. ती नोकरी करणारी माणसं गावाकडे आले, सायंकाळी नदीच्या काठाने फिरत निघाले आणि सहज चर्चा झाली. अरे म्हणे फार दिवसात एकत्र आलो, काहीतरी सांगा. अहो काहीतरी चर्चा करा. अहो बसता काय सांगा. त्याच्यात एकाने सांगितलं ऐका आज आमच्या घरात चमत्कार झाला. म्हणे नागोबा निघाला? नाही.
माझ्या आईने इतका कडक चहा केला आज, इतका कडक, पण माझ्या बापाने कपातला चहा बशीमध्ये सुद्धा टाकला नाही. एवढा कडक चहा पिणारा महाराष्ट्रात नाही. नंबर 2 पुढे आला. काय कौतुक करतो तुझ्या बापाचं? तुझ्या बापाने कपाला तोंड लावलं. अरे माझ्या आईने चहा केला, माझ्या बापाने डायरेक्ट पातेल्यालाच तोंड लावलं. तिसरं म्हणे तुम्ही मूर्ख आहेत, तुझा बाप कपाला तोंड लावतो, तुझा बाप पातेल्याला तोंड लावतो. अरे माझा बाप चहा पावडर मटेरियल दूध साखर पाणी सर्व टाकून घेतो, स्टोअर जाऊन बसतो म्हणे. मुखी गावे हरेचे गुण. हे जे चर्चा आहे अनंत वाचाड बरडती बरड. बाजूला 10-15 बसले होते. चला यांच्याशी आपण वाद करू. यांचे वडील एवढे भारी, आपल्या हलके आहेत का? हे ऐका, काय तुमच्या वडिलांचं वर्णन लावलेलं आहे ऐका. माझा बाप 3ऱ्या मजल्याहून खाली पडला म्हणे, म्हातारा मेला नाही, माझ्या बापाचा पाय मोडला, डॉक्टरने मोडेल पाय काढला, माझ्या बापाला हरणाचा पाय बसवला, रनिंग मध्ये पहिला नंबर आला म्हणे. तो नंबर 2 म्हणे गपचूप बस. अरे माझा बाप 2ऱ्या मजल्याहून खाली पडला, माझ्या बापाचा हात मोडला, डॉक्टरने मोडेल हात काढला, माझ्या बापाला माकडाचा हात बसवला तर बॉक्सिंग मध्ये पहिला नंबर आला. नंबर 3 म्हणे तुम्ही सर्व मूर्ख आहेत. अरे माझा बाप तोंड धुवायला ओट्यावर बसला, चक्कर येऊन खाली पडला, माझ्या बापाचं पोट फुटलं म्हणे, म्हातारा मेला नाही, माझ्या बापाचं पोट फुटलं, डॉक्टरने फुटेल पोट काढलं, माझ्या बापाला म्हशीचं पोट बसवलं, 5 लिटर दूध देतो म्हणे आता. मुखे गावे हरीचे गुण. या मुखाने भलतं सलतं बोलण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात करावे कीर्तन म्हणजे नामचिंतन. मुखी गावे हरीचे गुण. या मुखाने कोणाचंही वर्णन करायचं नाही. 10-15 महिला एकत्र आल्या, हरे रामचा जप करायला पाहिजे, पण तो जप नाही. चर्चा निघाली, नवीनच लग्न झालं होतं म्हणे जावाई काय करतात? जावाई काय बाई माझ्या जावायचं वर्णन. संतोषी माता चौफुलीवर माझे जावाई नुसते असे उभे राहिले तरी 100 गाड्या जागेवर थांबतात. बाकीच्या बाया म्हणे एवढी भारी नोकरी, जागेवर गाड्या थांबतात. एक शिकलेली बाई म्हणे या म्हातारीला बडबड करू द्या, तिचा जावई सिटी पोलीस आहे म्हणे. ड्युटीवर असताना गाड्या थांबतात आणि घरी येताना दोन्ही हात वर करतो तरी ट्रकवाला हाकलून घेऊन जातो म्हणे. दुसरीला राहुलच घेणं नाही म्हणे, बाई तुझा जावई नुसत्या गाड्या थांबवतो पण माझा जावई दिवस बाहेर गाडीच्या खाली उतरत नाही, एवढा श्रीमंत. ती शिकलेली बाई म्हणे हिचा जावई ट्रकवर किन्नर आहे म्हणे, तो कस काय खाली उतरेल. तिसरी म्हणे बाई माझा जावई दिवसभर हजारो लोकांना अन्नदान करतो, म्हणजे केवढा श्रीमंत. म्हणे श्रीमंत नाही तो खाना वडमा लागेल म्हणे. मुखी गावे हरीचे गुण. महाराज सांगतात या मुखाने कोणाची स्तुती नाही, या मुखाने कोणाची निंदा नाही. तुम्ही एक काम करा, करावे कीर्तन. करावे हा शब्द प्रयोग तुकाराम महाराज जो करतात आग्रहपूर्वक. आई जशी मुलाला सांगते बाळ्या अभ्यास कर, बाळ्या जेवण कर, बाळ्या अंघोळ कर. कर हा शब्द आग्रदर्शक आहे. तसं तुकोबाराय मानव जातीला तुम्हा आपल्याला सांगतात की सेकंदाला आयुष्य नष्ट होऊन राहिलेलं आहे, लांब पल्ल्याची साधना शक्य नाही आहे. मग तुम्ही एक काम करा, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कडे दिवस न कडे, अंगे खेडे दैवत. म्हणून करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. काही भक्तांनी तुकाराम महाराजांना विचारलं, अहो तुकोबाराय आम्ही जर रात्रंदिवस भगवंताचं चिंतन केलं, भजन केलं, पूजन केलं तर आम्हाला काय फल मिळेल का? ते फल अभंगाच्या दुसऱ्या नोये बादा